गोटे आणि संतोष जगदाळेंचा पार्थिव पुण्यात दाखल. सकाळी 9:30 वाजता अंत्यसंस्कार होणार. कोथरूड भागातील संतोष जगदाळेंचा पार्थिव त्यांच्या राहत्या घरी दाखल. पार्थिव घरी दाखल होताच पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अटारी आणि वाघा बॉर्डर पुढची सूचना मिळेपर्यंत बंद. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे सिंधू जलकराराला स्थगिती. परराष्ट्र मंत्रालयाचा आदेश. या स्थगितीमुळे 80% पाकिस्तानच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचा मंजूर व्हिसा रद्द. पाकिस्तानी नागरिकांनी पुढच्या 48 तासात भारत देश सोडून जावं. परराष्ट्र मंत्रालयानं आदेश दिले. सिंधू जलकरार स्थगित केल्यानं पाकिस्तानचा संताप. TRF दहशतवादी संघटनेशी आमचा संबंध नाही. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली. भारताच्या निर्णयानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तान आपली रणनीती ठरवणार आहे. पाकिस्तान आधीच दहशतवाद्यांमुळे त्रस्त, त्यामुळे भारतानं सर्जिकल स्ट्राईकसारखी पावलं उचलू नये. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य. पाकव्याप्त काश्मीरमधील 42 दहशतवादी तळ भारतीय सेनेच्या रडारवर. कारवाई झाल्यास दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणार. तर लॉन्च पॅडवरती 110 ते 130 दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती. दिल्लीमध्ये आज सर्वपक्षीयांची बैठक. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीतील निर्णयांचं सगळ्या पक्षांना ब्रीफिंग केलं जाईल. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं बैठक बोलावली आहे. काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीसाठी राहुल गांधी देखील उपस्थित राहणार. पंतप्रधान कार्यालयाकडून पूर्वनियोजित कार्यक्रम आता पूर्ववत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधल्या कार्यक्रमात सहभागी होणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींचे सगळे कार्यक्रम स्थगित केल्याची माहिती आली होती. आज डोंबिवली बंदची हाक. काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील 3घांचा मृत्यू. या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवली बंदची हाक. काश्मीरच्या पहलगाम परिसरात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक. नागरिकांकडून घटनेचा तीव्र निषेध. सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज परभणी बंदची हाक. दिवसभर बंद पाळल्यानंतर संध्याकाळी निषेध मोर्चा काढण्यात येणार. चंद्रपुरातील 7 जण पहलगाममध्ये असल्याची माहिती. सर्वजण सुरक्षित. 7ही पर्यटकांना सुरक्षा आणि चौकशीकरता हॉटेलमध्येच थांबण्याच्या सुरक्षा दलांकडून सूचना. श्रीनगरहून महाराष्ट्रातील पर्यटकांना घेऊन एक विमान रात्री उशिरा मुंबईत दाखल. पहिल्या विमानानं 80 पर्यटक महाराष्ट्रात परतले. श्रीनगरहून 24 प्रवासी नागपूरमध्ये परतले. श्रीनगर ती दिल्ली कनेक्टेड फ्लाईटनं हे पर्यटक दिल्लीतून नागपूरमध्ये आले. श्रीनगरमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना सरहद संस्थेकडून मदत. सरहद संस्थेतील सामाजिक कार्यकर्त्याच्या घरी मराठी पर्यटकांना आश्रय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये दाखल. शिंदेंनी राज्यातील पर्यटकांना परत आणण्याचं आश्वासन दिलं. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी सरकारच्या हालचाली. पहिल्यापेक्षा मोठा सर्जिकल स्ट्राईक होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ही आरोप वेळ करण्याची नाही. देशवासियांनी एकत्र यायला पाहिजे. शिंदेंची माहिती. मंत्री गिरीश महाजन जम्मू काश्मीरमध्ये सरकारी खर्चानं सगळ्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणणार अशी माहिती. हातकणंगले येथील पर्यटकांची मंत्री गिरीश महाजनांनी भेट घेतली. गिरीश महाजनांनी पर्यटकांना दिलासा दिला. विशेष विमानानं संबंधित पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. अंत्यदर्शनावेळी नागरिकांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा. दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या पनवेलच्या दिलीप देसलेंवर अंत्यसंस्कार. कुटुंबियांकडून श्रद्धांजली अर्पण. परवा झालेल्या हल्ल्याचा बदला पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील अशी अपेक्षा. कुटुंबियांची प्रतिक्रिया. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. पत्नीसह नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना दिल्ली विमानतळावर नौदलाकडून मानवंदना. हरियाणातील लेफ्टनंट विनय नरवाल यांचं 7 दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. विनय नरवाल यांना नौदलातर्फे मानवंदना. यावेळी पत्नी हिमांशीचे अश्रू अनावर.
शेवटचा निरोप देताना तुझी आठवण रोज येईल, पार्थिवाला नमन करताना पत्नीचा कंठ दाटला. नौदल अधिकारी विदय नरवाल यांना मानवंदना. पतीला शेवटची मानवंदना देताना पत्नी हिमांशी नरवालनं जय हिंदची घोषणा दिली. यावेळी उपस्थित सगळ्यांची मनं हेलावून गेली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध. आता तालिबान सरकारकडून देखील पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांप्रती बांगलादेशकडून शोकसंवेदना व्यक्त. दहशतवादाविरोधात जागतिक लढाईसाठी कटिबद्ध असल्याचं बांगलादेश सरकारचं मत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.